यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसापासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे शेती नदी नाल्याकाठच्या शेती पिकांचे खूप नुकसान आहेत. तरी आपलं पाहू शकता पावसामुळे नदी नाल्याच्या काठचं पाणी जे आहे ते शेतात घुसलं आणि त्यामुळे ते पूर्ण चे खरडून गेले होते. ते झाडं जमिनीतून निघाले आणि ते आता शेतकरी त्या झाडांना पुन्हा उभे करून त्यांना उभे करताना दिसत आहे. तर झालेल्या या मुसळधार पावसामुळे जवळपास 98 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर एकाच दिवशी 135 मिलीमीटर पाऊस कोसळल्याने नदीकाठील 23,000 शेतकऱ्यांचे 26,000 हेक्टरवरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली होती. मात्र अति झालेल्या पावसामुळे शेतातील मातीसह पिके खरडून गेली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. अनेक भागातील पिके वाहून गेली. यंदा पावसाने मृग नक्षत्रामध्ये गडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली होती. आता गुरुवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने वडगाव गाडवे या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय नुकसान झालं तुमचं काय? यावर्षी मृग नक्षत्रात आम्ही पेरणी केली. त्या पेरणीमध्ये दुबार तिबार पेरणी करायचं आम्हाला काम पडलं. ज्या ठिकाणी आम्ही सोयाबीन लावलं होतं त्या ठिकाणी आम्हाला ते सोयाबीन मोडून पराठ्या लावायचं काम पडलं आणि दुबार तिबार पेरणी करून आम्ही कसं बसं पीक तयार केलं. ते पीक तयार केल्यानंतर आता गुरुवारी आलेल्या अतिवृष्टीमध्ये फुटी सदृश्य जे पाणी आलं त्याच्यात या आडाण नदीला मोठा महापूर आला आणि या आडाण नदीच्या काठाच्या सखल भागामध्ये आमच्या वडगाव गाडवेची शेती असल्यामुळं सर्वात जास्त नुकसान आमच्या वडगाव गाडवेचं झालं आणि या आडाण नदीचं महापुराचं पाणी सर्वात मोठ्या प्रमाणात आमच्या शेतामध्ये घुसलं. त्यात आम्ही पाणी द्यायला टाकलेले काही स्प्रिंकलर सट, काही मोटर, काही सौर ऊर्जेचे संयंत्र असे वाहून गेले. त्याच्यामुळं सर्वात मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी जमीन खरडून गेली, काही ठिकाणी पूर्णपणे आमचं शेतपीक वाया गेलं आणि पूर्णपणे काही ठिकाणी माती सुद्धा वाहून गेल्यामुळं काही ठिकाणी राहिलेलं नाही. त्याच्यामुळं सरकारनं या गोष्टीकडे लक्ष देऊन तातडीनं या बाबीचे पंचनामे करून आम्हाला शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मदत मिळवून देण्याच्या दृष्टीनं पावले उचलणं गरजेचं आहे. तुम्ही काय म्हणाल? काय पेरलं होतं आणि काय नुकसान किती झालं? आम्ही सोयाबीन आणि पराठी लागवड केली होती. आधीच 2दा-3दा पराठी सोयाबीन लागवड करून होते ते मालमुद्दल आम्ही शेतीला लावले आणि या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आमचे जे शेतीचे नुकसान झालेले आहे तुम्ही बघितलं आहे. त्याच्यामुळे आमची एकच मागणी आहे, की नदी नाल्याकाठच्या शेतांचा तातडीने सर्वे करून सरकारने तातडीने मदत पोहोचवण्याची खूप आवश्यकता आहे. तुम्ही काय म्हणाल? काय नुकसान किती नुकसान झालं? कमीत कमी 1000 एकरचं नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानापायी मागील पीक विमा मिळाला नाही त्याबद्दल यंदाही शेतकऱ्यांना पीक विमा काढला नाही. मागचा विमा मिळाला नाही म्हणून यंदा विमा काढला नाही. मागील वर्षी आम्ही 3 लाख शेतकऱ्यांनी जवळपास पीक विमा काढला होता, पण आम्हाला त्याच्यातून दमडी सुद्धा त्याच्यातून मिळाली नाही. मोठ्या प्रमाणात आमचं मागील वर्षी नुकसान झालेलं होतं, पण सरकारनं त्याच्याकडे लक्ष न देऊन आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्याच्यातून पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्याच्यामुळं शेतकरी वर्गानं नाराज होऊन यावर्षी पीक विमा काढलाच नाही. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे त्वरित करून मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.